मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समोरच मनसैनिकांनी गोंधळ घातलेला आहे। हिंगोलीच्या शासकीय विश्रामगृहातील ही सगळी घटना आहे। स्वागताच्या वेळीच मनसैनिकांमध्ये गोंधळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली। प्रवेशद्वारावरील ग्रिल तुटल्याने काही मनसैनिक खाली देखील पडलेले आहेत। तर या गोंधळाची ही काही दृश्य देखील आपण पाहतोय। राज ठाकरे यांच्या समोरच मनसैनिकांचा हा सगळा गोंधळ। हिंगोलीच्या शासकीय विश्रामगृहावरील ही घटना आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागताच्या वेळीच मनसैनिकांमध्ये गोंधळ झाला। प्रवेशद्वारावरील ग्रिल तुटल्याने काही मनसैनिक खाली देखील पडलेले आहेत। गजानन वाणी आपले हिंगोलीचे प्रतिनिधी आपल्याला घटनेच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देत आहेत। गजानन, राज ठाकरे जे आहेत आज आणि उद्या हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। राज ठाकरे यांचं स्वागत करण्यात हिंगोलीमध्ये जवळपास 6 जेसीबीच्या साहाय्याने त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। आणि जेव्हा रेस्ट हाऊसला राज ठाकरे पोहोचले त्यानंतर त्यामध्ये कार्यकर्त्यांचा मोठा गोंधळ उडल्याचं पाहायला मिळालं आहे। आणि जेव्हा शासकीय विश्रामगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेलं स्टील गेट तुटल्याने राज ठाकरेचे कार्यकर्ते काही कोसळलेले आहेत। मात्र अद्याप याआधी कोणी जखमी झालं नाही। मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाच्या स्टीलचं जे आहे थोडं नुकसान झालेलं आहे। शुभम, अगदी गजानन, महत्त्वाचे अपडेट या गोंधळाच्या बातमीच्या संदर्भातले आपण पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। तरी काही दृश्य देखील आपण पाहतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समोरच मनसैनिकांचा हा सगळा गोंधळ पाहायला मिळाला। ग्रिल देखील तुटलं आणि त्यानंतर मात्र काही मनसैनिक हे खाली देखील पडल्याचं आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।